पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत गजानन महाराज, श्री संत भास्कर महाराज, शंकर महाराज, श्री संत वासुदेवजी महाराज की। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। वासुदेव परब्रह्म वासुदेव परम तपा वासुदेव परम तत्व वासुदेव ब्रह्म सनातन। तेही प्राणा परवते आवडते हे निरुते जे भक्तचरित्राते प्रशंसित। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र मुक्ताईनगर, श्री क्षेत्र कोथळी या ठिकाणी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थाद्वारा आयोजित श्री संत आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्तानं या ठिकाणी आईसाहेबाच्या दरबारामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे। आणि आज 6व्या दिवसाची सेवा, प्रवचनाची सेवा माझ्या वाटेस आली, तरी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। प्रवचनाकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 12व्या अध्यायातील 267 क्रमांकाची 227 क्रमांकाची अशी ओवी आहे। तर या ओवीद्वारे भगवंत सांगत आहेत की भगवंत म्हणतात की जे माझ्या भक्ताच्या चरित्राचं वर्णन करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे, असा या ओवीचा साधा सरळ अर्थ आहे। तर आईसाहेबांना समाधी घेऊन ब्रह्मलीन होऊन 725 वर्ष झालेले आहेत। त्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या संस्थेद्वारा या सप्ताहाचं आयोजन आहे। या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण याचं व्यासपीठ नेतृत्व आमचे हरिभक्त पारायण अंबादास महाराज मानकर हे करत आहेत। त्यांच्याविषयी काय सांगावं, कोणताही सप्ताह असो किंवा कोणतंही नियोजन असो, जन्मोत्सवातलं असो, जयंती उत्सवाचं असो, पंढरपूर येथील सप्ताहाचं असो, तर ते सर्व व्यवस्थित सर्व ते हाताळतात। पालखी सोहळ्याचं असो, आपल्या संस्थेचे कमी जास्त वर्षातून असे 4 पालखी सोहळे निघतात। पंढरपूर, आळंदी, श्री क्षेत्र अळगाव, श्री क्षेत्र अकोली, जहागीर, हे सर्वांचं नेतृत्व त्यांच्याकडेच असते आणि असं योग्य रीतीने ते सांभाळतात। ते असो आपल्या पंक्तीचं नियोजन असो, कोणाला कोणती पाहिजे, कोणाला कोणती पंगत पाहिजे, कोणाची कशी काय, हे सर्व ते योग्य रीतीने हाताळतात। तसेच आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळसुद्धा सर्व निस्वार्थीपणे सर्व कार्य करत आहेत। आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे हरिभक्तपरायण गजाननरावजी दुधाट आहेत, महादेवरावजी ठाकरे आहेत, अनिल भाऊ कोरपे, आणखी रवींद्रजी हरणे आणि काही विश्वस्त मंडळी आपापल्या परीनं आपापल्या सोयीनं येऊन या ठिकाणी भेट देऊन निघून जातात। तर असा हा आपला सप्ताह या ठिकाणी फार मोठ्या थाटामाटामध्ये आणि जे काही आपल्या पंचक्रोशीतील जे काही गुरुवर्य महाराजांचे एकनिष्ठ भक्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांनासुद्धा नमन, कारण त्यांच्याशिवाय, श्रोत्यांच्याशिवाय त्या सप्ताहाला काही असं म्हणजे आपल्याला आनंद लुटता येत नाही, त्यामुळे तेही गरजेचेच आहेत। आणि ते सर्व जे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत ते सर्व एकनिष्ठ भक्त मंडळी आहेत। तर या ठिकाणी आईसाहेबांच्या दरबारामध्ये आपला सप्ताह आहे। आता आईसाहेबही फार मोठा अवतार आहे त्यांचा, फार मोठं कार्य आहे त्यांचं।
मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आदत्रे जननी देवाची आहे, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. तर यांचा जन्म जो आहे तो सिद्धबेटामध्ये झालेला आहे, सर्व चारही भावंडाचा. शालिवाहन शके 1190, निवृत्ती आनंद प्रकटले. 93व्या साली ज्ञानदेव अवतरले. 96व्या साली सोपान देखिले. 99व्या साली मुक्ताई अवतरली. जनी म्हणे केली मात त्यांनी. तर या चारही भावंडाचा जन्म सिद्धबेटामध्ये झालेला आहे. आता सिद्धबेट गुरुवर्य महाराजांमुळे या म्हणजे 25 वर्षापासून सर्व इकडे जग जाहीर झालेलं आहे सिद्धबेट. नाही तर तत्पूर्वी असं सिद्धबेट असं माहीत नव्हतं. सिद्धबेट कुठं आहे, सिद्धबेट काय आहे, तर हे गुरुवर्य महाराजांमुळे माहीत झालं. सिद्धबेट मुक्ती लढा जो महाराजांनी दिला ते वारकरी संप्रदाय कधीही विसरू शकणार नाही. त्या महाराजांच्या अथक प्रयत्नामुळे सिद्धबेट हे मुक्त झालं. हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. नाहीतर आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नव्हतं जसं, म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि त्यासाठी महाराजांनी आपला जीव प्राण सिद्धबेटासाठी अर्पण केला होता. प्रतिज्ञा केली होती की लाठी गोली खाएंगे तो भी सिद्धबेट लेंगे, गली गली में नारा है सिद्धबेट हमारा है, अशी महाराजांनी प्रतिज्ञा केली होती. आणि त्या संतांची प्रतिज्ञा आहे ती पूर्णत्वास गेली. तर सिद्धबेट अशी भूमी आहे की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, तो सुख सोहळा काय वर्णू, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गी होनी देव करिता ती, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. एक वेळचा प्रसंग आहे. भगवंताची तब्येत बरोबर नव्हती, म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज दररोज त्यांचं हितगुज असे, रोज भेट असे, रोज नैवेद्य दूध वगैरे घ्यायचे नामदेव महाराजांच्या हातचं भगवंत. तर भगवंतांनी म्हटलं, अरे नामा माझी तब्येत नाही बरोबर, जरा माझ्या जीवाला हुरहुर वाटते. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा चला, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. असं हे सिद्धबेट आहे. कैलासीचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचे वैकुंठ पुरातन. म्हणजे भगवंताचंही राहण्याचं तेच ठिकाण आहे. शिवजीसुद्धा त्या ठिकाणी तप करण्यासाठी येत असत. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, पूर्वी येथेच होते वैकुंठ, पूर्वी येथेच होते निळकंठ. तर असं हे तपोभूमी आहे सिद्धबेट म्हणजे. आणि ते सिद्धबेट, या सिद्धबेटामध्ये या चारही भावंडाचा जन्म झाला. तर त्या ठिकाणी त्यांची ती लीलाभूमी आहे, क्रीडाभूमी आहे, वास्तव्यभूमी आहे. त्याच ठिकाणी ताटीचे अभंग झाले. त्याच ठिकाणी मुक्ताबाईने माऊलींच्या पाठीवर मांडे भाजले. असा पुष्कळ इतिहास आहे. आणि आपल्याला ते कमी वेळामध्ये काहीतरी मुक्त आईसाहेबांचं वर्णन करायचं आहे, काही महाराजांचंही वर्णन करायचं आहे की ज्यांचा हा तीर्थक्षेत्रीय सप्ताह आहे. तर असं तर मुक्ताबाई सर्वात लहान, परंतु काय म्हणतात मूर्ती लहान आणि कीर्ती महान, असा मुक्ताबाईंचा आईसाहेबांचा अधिकार. आईवडिलांना चिंता पडली की मौंज करायची आहे, परंतु ते समाजात घेत नव्हते. सांगितलं गेले धर्ममार्तंडाकडे की आम्हाला यांची मौंज करायची आहे, मोठे झाले आता मुलं हे ते म्हटले तुम्हाला, ते म्हणत काहीही प्रायश्चित्त असलं तर आम्ही घ्यायला तयार आहोत. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकच याच्यावर उपाय आहे, काय तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त. तर यांना असं वाटलं की जर आपल्या जाण्याने आपल्या मुलांचं भलं होत असेल तर काही हरकत नाही. तेव्हा त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. काशीला जाऊन आपले देह ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आपले देह आरीनं कापून गंगेमध्ये अर्पण केले. हे मंडळी
सकाळी उठून पाहतात तर आईवडील नाहीत. आता काय त्यांची ती परिस्थिती झाली असेल, तो प्रसंग आठवला तरी अंगावर असे काटे येतात. तर असं, आणि ते गेले त्यांच्याकडे धर्ममार्तंडाकडे की बुवा आता आम्ही काय करावं. ते म्हणाले तुम्ही आळंदीला जा आणि शुद्धीपत्र आणा. गेले आळंदीला. सर्वांना इतिहास माहीत आहे. तिथंही त्यांची कुच्चर ओट्यावर परीक्षा घेण्यात आली की बुवा कोणाचे संन्याशाचे पोरं आहेत वगैरे. नावं सांगितले. ते म्हणतात आमच्या गावामध्ये एक ज्ञान्या नावाचा रेडासुद्धा आहे. माऊली म्हणतात तोही माझा आत्मा. असं काय? बरं, मग त्याला मारलं तर तुमच्या पाठीवर ओळ उमटतील का? म्हणत नक्कीच. आणलं त्याला जवळ. मारिता आसूड म्हैसेची ये पाठीन तोची ओळ उठी ज्ञानदेवा. रक्तबंबाळ पाठ झाली. मुक्ताबाई म्हणतात अरे तुम्ही काय राक्षस आहे का? माझ्या दादांची पाठ रक्तबंबाळ झाली. दिसत नाही का तुम्हाला? मग थांबले ते म्हटले की भाऊ असं कधी पाहिलं का आपण? इकडे रेड्याला मारत आहेत आणि तिकडे दुसऱ्याची पाठ रक्तबंबाळ होत आहे. नाही म्हणत हे संन्यासाची पोरं आहेत आणि यांना काहीतरी बंगालची जादू, काळी जादू काही शिकवली असेल पोट भरण्याचं साधन म्हणून. ते म्हटले मग तुम्ही वेद म्हणता तर याला वेद म्हणता येईल काय? म्हणत आपली इच्छा असेल तर हा रेडा वेदसुद्धा बोलू शकतो. बोलवा म्हणत. मग माऊलींनी असा मस्तकावर हात ठेवला आणि तो रेडा वेद बोलू लागला. ऋग्वेद, कठीण वेद बोलू लागला. हरि ओम अग्नी मिळे पुरोहितम, आणि वेदाच्या ऋचा सुरू केल्या. मग ते आश्चर्यचकित झाले. असं मग त्याच ठिकाणी मग ते म्हटले की आता आम्ही काय तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं? तरी म्हणत नाही, म्हणत पाहिजे म्हणत. मग ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला, असं प्रमाणपत्र दिलं. नेवास्याला आले. तिथंही दुपारची वेळ होती. सांगितलं दादा एखादी कहाणी सांगा. मग दादांनी कहाणी म्हणजे गीतेवर भाष्य केलं. म्हणजे हीच ज्ञानेश्वरी उदयास आली. आणि ही ज्ञानेश्वरी एका मेलेल्या माणसाकडून लिहून घेतली माऊलींनी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि मग तिकडून परत येताना नारायण डोह नावाचं गाव लागते. आणि त्या ठिकाणी चांगदेव महाराज समाधीस्थ बसले. मुक्ताबाई म्हणतात दादा हे कोण आहेत? मग खूप दाढी वाढलेली आहे, जटाधारी आहेत वगैरे. कोण महात्मे आहे ते? तेव्हा माऊली म्हणतात मुक्ता हे चांगदेव महाराज आहेत. फार मोठे तपस्वी आहेत. 1400 वर्षाचे आहेत. 14 वेळा काळाला परत पाठवलं. फार महान महात्मे आहेत. बरं. मग त्यांच्या पुढे असे प्रेत पडलेले होते. दादा हे काय प्रेताचा काय संबंध यांचा? नाही म्हणत हे यांची समाधी उत्थान पावली की हे प्रेत जिवंत होतात. त्यांची दृष्टी पडली त्यांच्यावर की ते प्रेत जिवंत होतात. बरं. मग किती वेळ लागतो? म्हणत 6 महिने लागतात म्हणत. हे म्हणत तोपर्यंत असे पडलेलं म्हणत हो. दादा हे मी जिवंत करू का? मुक्ताबाई म्हणतात 5 वर्षाच्या. माऊली म्हणतात करा. मग तिथं एक असं कुत्र्याचं हाड पडलेलं होतं. ते उचललं, रामकृष्ण हरी मंत्र म्हटला असा आणि असं फेकून दिलं. तर ते सर्व प्रेत जिवंत झाले. इकडे ते कुत्रेही जिवंत झालं. मग 2-3 दिवसानं ते समाधी उत्थान पावली चांगदेव महाराजांची. ते पाहतात एकही प्रेत नाही. अरे शिष्य हो काय झालं? ते म्हटले एक 4 भावंड आले होते या ठिकाणी आणि एक ते लहान 5 वर्षाच्या मुक्ताबाई, आणि त्यांनी हे प्रेत जिवंत केले. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांची कीर्ती कानावर आली होती याची पैठणची की बुवा रेड्यामुखी वेद बोलवले वगैरे हे ते. तर मग ते म्हटले की आता आपल्याला यांना गुरु करायचं आहे. शिष्य म्हणतात आपण 1400 वर्षाचे आणि त्या 5 वर्षाच्या. तोपर्यंत गुरु केलं नव्हतं त्यांनी, कारण तो अहंकार होता त्यांना चांगदेव महाराजांना की बुवा आपल्यापेक्षा ज्ञानी कोणी नाही. आता गुरु म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजेत ना ज्ञानानं. तर त्यांना असं वाटलं की आपल्यापेक्षा कोण ज्ञानी आहे? आपण 14 वेळा काळाला परत पाठवलं. परंतु मग ते स्वतःला समजते. मन आतून मन ग्वाही देते
की नाही आता आपल्याला गुरु करायचा आहे, तेव्हा मग चला म्हणत जाऊ आपण त्यांच्याकडे. तेव्हा शिष्य म्हणतात आपण आपला अधिकार काय, आपण योगी, ते लहान लहान पोरं आहे ते म्हटलं तुम्ही पत्र द्या. मग आम्ही पत्र घेऊन जातो. बरं, मग पत्र घेतलं लिहायला. लिहिता येत नव्हतं. काय लिहावं? चिरंजीव लिहावं तर आपल्यापेक्षा अज्ञानानं मोठे आहेत. तीर्थरूप लिहावं तर आपल्या बरोबरीचे नाहीत. तीर्थस्वरूप लिहावं तर वडीलधारी मंडळी नाहीत. काही त्यांना सुचत नव्हतं. ते म्हटले तसंच द्या. मग तसंच पत्र घेतलं. कोरं आले आळंदीला सिद्धबेटामध्ये, दाखवलं पत्र. तर ते म्हणतात निवृत्तीनाथांनी घेतलं, म्हणत माऊली वाचा आहे. ते उघडलं, पाहिलं तर कोरंच आहे. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात 1400 वर्षाचा अजून कोराच राहिला. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ठीक आहे, कोरं आणलं. कोरा म्हणजे शुद्ध. तर काही असं चुकीचं लिहून दिलं असतं तर आपल्याला काही लिहिता आलं नसतं. ठीक आहे. तर यावर माऊलींना सांगितलं की माऊली तुम्ही आता त्यावेळेस 65 प्रकारचे खाऊ होते. आपल्या खेडूत भाषेत काय म्हणतात? भातकं. तर असं 65 प्रकारचं ओव्या लिहून दिल्या त्यांना. तर त्या ओव्या काय आहेत म्हणजे चांगदेव 65 म्हणून. आणलं ते पत्र, पाहिलं. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे, परंतु फक्त ते वाचत होते, अर्थ कळत नव्हता. आताही आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो ना आपण ज्ञानेश्वरी पारायण. आपल्याला अर्थ कळते का ओव्यांचा? नाही, आपण करतो पारायण फक्त. तसं त्यांची परिस्थिती झाली होती. योगी 1400 वर्षाचे, ज्ञानी, परंतु अर्थ कळत नव्हता. म्हणून नाही आता आपल्याला जावंच लागेल, त्यांनाच गुरु करावं लागेल. ते म्हटले चला. ते म्हणत आपण ते शिष्य पुन्हा आपण योगी 1400 वर्षाचे, मग असंच चालतं का? नाही, आपण आपल्या वैभवानं जाऊ. मग वाघावर बसून आले, सापाचा चाबूक हाती आले. विश्रांत वडाजवळ आले, निरोप पाठवला. तर हे चारी भावंड, सकाळची वेळ होती आणि दंतमंजन चालू होतं, दात घासणं, तोंड धुणं. तर निरोप आला की चांगदेव महाराज आले. सर्व गाव त्यांना पाहण्यासाठी की बाबा कोण साधू महात्मे आले, जिवंत वाघावर बसून आले. सर्व गाव उलटलं तिकडं पाहण्यासाठी. तर ते आले. मग हे म्हटले चला आपण जाऊ. आता माऊली म्हणतात कोणी कोणाला भेटायचं? आता निवृत्ती महाराज म्हणतात चला, पाहुणे मानी आहेत, जरा आपणच चला भेटायला. तेव्हा माऊलीने मग त्या भिंतीला आज्ञा केली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. तर असं भिंत चालायला लागली. आता ते आश्चर्यचकित झाले. ते गाव इकडे पलटलं. आता ते म्हणतात बा वाघावर बसून येणं काही मोठी गोष्ट नाही, पण जड भिंती चालवणं म्हणजे हे फार आश्चर्य आहे. ते सर्व गावातील मंडळी पुन्हा इकडे आली. असं मग ते शिष्य म्हणतात योगीराज तुम्ही आपल्या योग सामर्थ्यानं तिथं गंगा निर्माण करा, म्हणजे ते भिंत विरघळेल त्याच्यात. मग त्यांनी गंगा निर्माण केली. माऊलींनी त्यांच्यावरून चालू केली. ते आले. मग आता ते म्हणत आता आपल्याला काही म्हणजे आता इलाज नाही की आपल्याला यांनाच गुरु करायचं आहे. आले आणि मुक्ताबाईला शरण आले. धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार, दाखविला परात्पर. तिथे नांदे सोमेश्वर, तापी पूर्णाबरोबर. चांगा आला लोटांगणी, लोळे मुक्ताई चरणी. मग ते पत्र दाखवलं ते निवृत्तीनाथ महाराजांना. निवृत्तीनाथ महाराज म्हटले आम्हाला अर्थ लागत नाही. माऊलींना दिलं. माऊली म्हणत आपल्यालाही समजत नाही. सोपान काका म्हटले आपल्यालाही कळत नाही. ते म्हणत फक्त मुक्ताबाईंनाच कळणार. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखी, आता ऐसी सखी होणे नाही. मग मुक्ताबाईनं त्यांना बोध केला, म्हणजे दृष्टीने बोध केला. माझा केला अंगीकार दाखविला परात्पर.
म्हणजे भगवंताचं दर्शन घडवून दिलं त्यांना आणि मग त्यांना गुरु केलं. त्यावेळेस चांगदेव महाराज म्हणतात की चांगदेव म्हणे आजी जन्म आलोन, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे 1400 वर्षाचे शिष्य आणि 5 वर्षाच्या गुरु मुक्ताबाई, असा अधिकार मुक्ताबाईंचा आहे. म्हणजे असं 3 देवांना समज दिली. लहान मुक्ताबाई पण 3 देवांना समजावलं. चांगदेव महाराज, ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज. माऊलींनासुद्धा समज दिली. ताटीचे अभंग आहेत, 12 अभंग आहेत ताटीचे सिद्धबेटामध्ये. माऊली गेले असताना गावामध्ये माधुगिरी मागण्यासाठी. आता काही लोक काही देत नव्हते, काही दिलं तर त्यात माती टाकत असत, काही बोलत असत, संन्यासीची पोरं वगैरे असं काही उद्धट. तेव्हा मग ते परत आले एका दिवशी परत आले, सांगू लागले की बुवा असं असं झालं आज. आणि मग ते आलेत झोपडीमध्ये आणि ताटी लावून घेतली. निवृत्तीनाथ महाराजांनी समजावलं पण समजले नाही. सोपान काकांनी समजावलं, समजले नाही. मग मुक्ताबाई आले. मुक्ताबाईनं समजावलं त्यांना की बुवा आपला अवतारच त्यासाठी आहे, सामान्य लोकांचा उद्धार करण्यासाठी. सामान्य लोकांना अहंकार असतेच, त्यांचा तो अधिकार आहे बोलण्याचा आपल्याला. मग आपण काय करावं? आपणही तसंच व्हावं का त्यांच्यासारखं? नाही. म्हणजे असे 12 अभंग आहेत ताटीचे. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, यांना म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. म्हणजे समाजातही काही असे भोंदू साधू आहेत आणि आपण त्यांना बळी पडतो आणि आपली फसगत होते. त्यावरही मुक्ताबाईंनी असा अभंग केलेला आहे. असे 12 अभंग केलेले आहेत ताटीचे अभंग. म्हणजे ते माऊलींना समजावण्यासाठी. आणखी काय म्हणतात मुक्ताबाई की बुवा आपली जी बत्तीशी आहे, जीभ दातांनी चाविली, कोणी बत्तीशी तोडिली. की बुवा दात कधी कधी होते, आपली जीभ चावल्या जाते दातांनी, मग आपण काय बत्तीशी पाळून टाकतो काय? नाही. एखादं लहान लेकरू असते, आता ते आपल्या मांडीवर असताना शी करते काय, मग आपण त्या पोराला हे काही करतो काय, मार देतो काय किंवा काही नाही. असं सोप्या शब्दामध्ये माऊलींचं समाधान केलं. तसंच नामदेव महाराजांनासुद्धा समजावून म्हणजे समज दिली त्यांनी. भगवंतांनी पाठवलं यांच्याकडे, जा तुम्ही आळंदीला. कारण नामदेव महाराजांनीसुद्धा गुरु केलं नव्हतं. मग त्यांना अहंकार होता, भगवंत माझ्या हातचं जेवतात, माझ्या हातचं दूध पितात, आपण बोलतो, आपण भगवंताचे लाडके भक्त आहोत, असा तो अहंकार होता नामदेव महाराजांना. त्यामुळे त्यांनीसुद्धा गुरु केलं नव्हतं. आणि म्हणून भगवंतांनी त्यांना पाठवलं इकडे, जा म्हणत आळंदीला. आळंदीला आले तर ही सर्व संत मंडळी तिथं बसलेली होती. तेव्हा नामदेव महाराज येत आहेत आणि निवृत्तीनाथ महाराजांचं लक्ष गेलं. पहा म्हणत पंढरपूरचं प्रेम आपल्या इथं येत आहे, म्हणजे नामदेव महाराज येत आहेत. तर नामदेव महाराज आले त्या ठिकाणी. निवृत्तीनाथ महाराज उठले, साष्टांग दंडवत घातलं आणि प्रदक्षिणा केल्या. मग माऊलींनी, सुपान काका आणि सर्व मंडळी, संत मंडळी होती, त्यांनी सर्वांनी दर्शन घेतलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ता घे दर्शन, फार मोठे संत आहेत, भगवंताचे लाडके आहेत, लाडके भक्त आहेत, खूप प्रेम आहे भगवंताचं त्यांच्यावर. मुक्ताबाई म्हणतात, तुम्ही पुन्हा घ्या, डबल घ्या दर्शन द्यायचं, मी घेत नाही. नाही म्हणत, घ्या. नाही म्हणत, मी घेत नाही म्हणत. ते म्हणत भगवंताजवळ आहेत, परंतु त्यांचा अहंकार गेला नाही म्हणत. ते कशाचे संत आहेत, मी घेत नाही म्हणत. आणि ते नामदेव महाराज ऐकत आहेत. पाहिले 5 वर्षाची पोरगी काय म्हणते आपल्याला. मग आणखी मुक्ताबाई म्हणतात, उसाच्या शेजारी एरंडाचं झाड आहे म्हणते. मग आणखी नामदेव महाराजांचा चेहरा उतरला सारखं की बापरे. मग असं झाल्यानंतर मग दुपारी जेवणं वगैरे झाले. जेवणं झाल्यानंतर मग सर्व संत मंडळी बसली.
मुक्ताबाई म्हणतात, गोरोबा काका तुम्हाला मळक्यांची चांगली परीक्षा करता येते, यामध्ये पहा बरं कोण पक्का आहे कोण कच्चा आहे. मग आता आदेशच झाला मुक्ताबाईंचा, तर थापटणं घेतलं गोरोबा काकांनी आणि निवृत्तीनाथ महाराजांपासून सुरुवात केली. तर ते सर्वांचं म्हणजे असं थापटताबरोबर अमृत संजीवनी उतू आली जसं असं. आणि मग आला नामदेव महाराजांचा नंबर. नामदेव महाराजांचा नंबर आल्याबरोबर नामदेव महाराजांना धाकच वाटला. आता काही म्हणत आपलं खरं नाही, आपलं हे डोकं फोडतात आता हे. तर हात उजारला असा वर केला गोरोबा काकांनी, आता असं थापटणार. नामदेव महाराज म्हणतात, गोरोबा काका आता तुम्ही जर पंढरपूरला आले तर भगवंताचं दर्शन घेऊ देणार नाही तुम्हाला, खबरदार जर थापटलं तुम्ही तर, थापटणं मारलं तर. म्हणत ते नाही, म्हणत आदेश आहे तिकडून. आणि असं आता ते मारणार, ते समजलं आता हे आपल्याला थापटणं मारणार. तर ते उठले आणि निघून गेले तिथून, निघाले इकडे पंढरपूरकडे. मग हे सर्व मंडळी म्हणतात कच्चा आहे कच्चा आहे, अरे भाजा भाजा, पकडा पकडा पकडा. ते आणखीन जोरात धावत निघाले, तर एकदम पंढरपूरला आले भगवंताजवळ. देवा याच्यासाठी मला पाठवलं काय? माझी तर सरी नाचक्की झाली त्या ठिकाणी. आणि ते 5 वर्षाची मुक्ताबाई आहे म्हणतात, तिनं तर माझा खूपच पान उतारा केला. मला याच्यासाठी पाठवलं का तिकडे? बरं झालं माझं काही भाग्य असेल म्हणून मी सुखरूप आलो या ठिकाणी, नाही तर मला ते भाजणार होते, माझं आयुष्य संपणार होतं म्हणत आज. आणि मला त्यांनी कच्चं ठरवलं. देवा खरंच सांगा बरं मी कच्चा आहो काय? भगवंत म्हणतात, नामा तू कच्चा नाही, कच्च्याहून कच्चा आहेस. बरं बरं, मग काही उपाय सांगा. म्हणत औंढ्याला जा. आले औंढ्याला, दर्शन घेतलं. दर्शनासाठी आले मंदिरात, तर त्या ठिकाणी विसोबा खेचर जोळ्यासह पिंडीवर पाय ठेवून होते. आले, अरे म्हाताऱ्या दिसत नाही काय? राग आला नामदेव महाराजांना. अरे जोळ्यासह पिंडीवर पाय. विसोबा खेचर म्हणतात, अरे कोण आहे? नामदेव महाराज आहेत काय? बरं बरं. अरे मला दिसत नाही, माझी माती जळ झाली. नामा, अरे जिथं पिंड नसेल तिथं माझे पाय ठेव. मग नामदेव महाराजांनी पाय उचलले आणि ठेवले दुसऱ्या ठिकाणी, तर तिथं पिंड तयार. असं सर्व ठिकाणी ते पिंड तयार होत होते. मग त्यावेळेस नामदेव महाराजांना समजलं, जितने शंकर उतने कंकर, विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तर मग त्यांना गुरु केलं. आणि मग गुरु केल्यानंतर मग त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर ते तीर्थाटन केलं. त्यानंतर खूप ग्रंथ साहित्य निर्माण झालं त्यांच्याकडून. इच्छेही समाधी स्थळांचे 4ही भावंडाचे अभंग नामदेव महाराजांनी तयार केलेले आहेत. असं तिन्ही देवाला मुक्ताबाईंनी समज दिली, आईसाहेबांनी समज दिली. आणि इथंच तापीतिरी निरंजनी वीज कडाळली जेव्हा मुक्ताबाई, तेव्हा गुप्त झाल्या वैशाख कृष्ण दशमीला. तर अशा आईसाहेबांच्या दरबारात हा आपला सप्ताह सुरू आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप आपण भाग्यवान मंडळी आहोत ज्यांचा हा सप्ताह आहे, तीर्थक्षेत्रीय सप्ताह. संत वासुदेव महाराज हे फार मोठे अवतारी पुरुष आहेत, अवतारी संत आहेत. फार अशा पवित्र कुळामध्ये महाराज अवतीर्ण झाले. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराजांचे पंजोबा पाहिले तर देशभक्त, देशासाठी बलिदान दिलं महाराजांनी, कर्ताजीराव पाटलांनी. त्यांचे चिरंजीव भास्कर पाटील, भास्कर महाराज, मुलगा नव्हता. गजानन महाराजांनी दृष्टांत दिला स्वप्नामध्ये, सांगितलं की तुला मुलगा होईल. गीता जयंतीच्या दिवशी 1 वर्षाने मुलाचं नाव भास्कर ठेव. त्याप्रमाणे गीता जयंतीच्या दिवशी मुलगा झाला, भास्कर नाव ठेवलं. अर्धभागे धरिला अवतार, अर्धभागे केला संसार. गजानन हेची भास्कर आले सत्वर निज सेवे. तर गजानन महाराजच भास्कर महाराजांच्या रूपानं अवतीर्ण झाले. आणि ते सर्व आपला कारभार पाहत असताना एक दिवस आपली शेती पाहण्याकरता
खूप श्रीमंत जहागीरदार, इजारदार, पहाडदार नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी वराळ प्रांताचं सरदार म्हणून नियुक्त केलं होतं भास्कर पाटलांना. एवढी शेती, शेकडो एकर, हजारो एकर शेती इन्कम टॅक्स भरत असत त्यावेळेस. वराळमध्ये 4 लोक इन्कम टॅक्स भरत. पहिल्या नंबरचा इन्कम टॅक्स भास्कर पाटील भरत. मग असं एक दिवस आपल्या शेताची पाहणी करत असताना आले. इकडून निघाले अकोली जहागीरवरून, गौलखेड, नरसिंगपूर, कापसी, महागाव, मोठं महागाव. तिकडून येत असताना अकोलखेड आणि अकोलखेडवरून श्री क्षेत्र अकोली जहागीर सर्वे नंबर 52 त्यांच्या शेतामध्ये आले. 12 वाजता आले साधारण. माध्यान्नीच्या समयाला अकोली गावापाशी आला एक योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज. तृषा लागली समर्थास, पाणी नसे आसपास, तेथ अकोलीचा एक रईस शेती त्यांनी पाहिला. पाणी मागू लागले. भास्करा पाणी दे. आता हे गजानन महाराज दिगंबर अवस्थेमध्ये, ओळखलं नाही. आणि हे जहागीरदार, इजारदार, राजे, आणि हे ओळखलं नसल्यामुळे म्हणतात की अरे मी शमशेर बहादर पाटील आहे जम्मेदार, मज मागतो नीर माझा अधिकार नेनसी, माझा अधिकार माहीत नाही का. ते म्हटले भास्करा मला तुझ्याच हातचं पाणी पाहिजे. गजाननांचे दिव्य तेच म्हणती तूच पाणी पाज, क्षत्रिय कुळासी नको ला जाणूही, तुझ्याच हातचं पाणी. म्हणत पाणीच नाही तर कोरडी विहीर आहे. महाराज गेले, पाहिलं, कोरडे विहिरीत पाणी उत्पन्न केलं. तवावचित गुड, तवावचित कूप गडगडीला, प्रलयांती खवळला सिंधू जैसा. आणि त्या विहिरीतून असं पाणी उसळ्या मारत आहेत. गजानन महाराज तिथं बसले, ओंजळीनं असं पाणी पित आहेत. हे दृश्य घोड्यावरून भास्कर पाटील पाहत आहेत. घोड्याहूनही बघती भास्कर, पाण्याने पूर्ण भरली विहीर, तेच पाणी पित गुरुवर साष्टांग नमस्कार घातला. श्री संताची ये माथावरी साष्टांग करी दंडवत. तर असं घोड्यावरून उडी टाकली, सर्व वैभव टाकून दिलं त्या ठिकाणी आणि शरण गेले. गजानन महाराज म्हटले अरे आता भास्करा तुझ्या कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केलं, आता तू या ठिकाणी मळा कर, केळी, ऊस वगैरे चांगला थाटामाटात संसार कर. भास्कर पाटील म्हणतात नको आता मला, संसारे तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता आपली सेवा करायची. ठीक आहे. गजानन महाराज निघून गेले तिथून. आता ही घटना कुठची आहे? अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52 एका शुष्क गर्दाळाप्रत बनवली तुम्ही पुष्करणी, कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत धरा तुम्ही फोडीला, एका क्षणात आणले जला त्या निर्जल वापी ठाई. तर गजानन महाराज तिथून निघून गेले, अळगावला आले. तिथून त्या ठिकाणी त्यांना खूप असं भास्कर पाटीलही पाठीमागेच धावत त्यांना छातीवर बसून मार दिला. अरे मी वेळा आहे, फकीर आहे, असंच मार देईल. म्हणत काही हरकत नाही, मला आपलीच सेवा करायची आहे. आणि गजानन महाराजांनी योग सामर्थ्यानं पाणी केलं उष्ण आणि सांगितलं नाकानं प्राशन कर. गुरु आज्ञा म्हणून ते पाणी नाकानं प्राशन केलं. आणि ताबडतोब गजानन महाराजांनी भास्कर महाराजांना आलिंगन दिलं आणि आपल्यासारखं योगी सम्राट केलं. नाही काळ वेळ तया लागे, आपुल्या सारिखे करती तात्काळ. आणि तेव्हापासून भास्कर पाटलांनी जसं घरदार सोडलं, वैभव सोडलं, सर्व आणि 29.5 वर्ष गजानन महाराजांच्या सोबत सावलीसारखे अशी सेवा केली. त्याचा परिणाम गजानन महाराजांचे असे खूप शिष्यमंडळी होती. हरी पाटील, बंकटलालजी, पितांबर महाराज, नारायण महाराज, बाळाभाऊ महाराज, रामचंद्र महाराज, गुरव, सर्व असे खूप मंडळी होती भक्त. परंतु पहिला नंबर भास्कर महाराज. त्यांची ओळखच अशी आहे. शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य संत भास्कर महाराज. आणि त्यांना आता या चैत्रकृष्ण पंचमीला म्हणजे 5-6 दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी 1907 चैत्रकृष्ण पंचमी गुरुवार 1907 या दिवशी गजानन महाराजांनी स्वहस्ते संजीवन समाधी दिली. हे जगातलं दुसरं उदाहरण आहे. पहिलं आळंदी, दुसरं श्रीक्षेत्र अडगाव भास्करनगर. आणि ते मंदिरही जे आहे ते गजानन महाराज कृत मंदिर आहे भास्कर महाराजांचं.
गुरुवर्य महाराज म्हणत की बा जगात सोन्याचे मोत्याचे हिऱ्याचे मंदिरं असतील, परंतु ते मानवनिर्मित आहेत, हे संत निर्मित आहे, असा अधिकार भास्कर महाराज त्या पवित्र कुळामध्ये संत वासुदेव महाराज अवतीर्ण झाले. एक वेळचा प्रसंग आहे. गजानन महाराज भास्कर महाराज अळगाववरून श्री क्षेत्र अकोली जहागीरला यायचं होतं. बेलुरा गावात आले आणि त्या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी दर्शनाला आली. त्यामध्ये संपतराव पाटील मंगळे हे सुद्धा दर्शनाला आपल्या मुलीला घेऊन आले. त्या ठिकाणी आले असताना सर्वांनी दर्शनं घेतले. संपतराव पाटील यांनी दर्शन घेतलं, त्या मुलीनंही दर्शन घेतलं. गजानन महाराजांनी त्या मुलीला आशीर्वाद दिला, सांगितलं भास्करा ही तुझी सून होणार. आता भास्कर महाराजांना असं वाटलं की बुवा कसं काय शक्य आहे, एकुलता एक मुलगा तोही गेलेला आहे, आता आपण सर्व वैभव घरदार सोडलं. परंतु योगी महात्म्यांचे शब्द आहे, तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचे. तर त्या मुलीचा विवाह पुंडलिक पाटील म्हणजे भास्कर महाराजांचे भाऊ नथुजी पाटील यांचे चिरंजीव पुंडलिक पाटील यांना दत्तक घेण्यात आलं. तेही वैराग्यवान मूर्ती होती. ते म्हणत मला लग्न करायचं नाही. म्हटले गजानन महाराजांनी सांगितलं, म्हणजे पहा इतिहासाची पुनरावृत्ती आहे या ठिकाणी. जसं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी, विठ्ठलपंत आळंदीला आले, सिद्धोपंताची भेट झाली. सिद्धोपंतांनी आपल्या घरी नेलं, सांगितलं, मुक्काम केला. त्यांना दृष्टांत झाला भगवंताचा की बुवा आपली एकुलती एक कन्या यांना द्या. विठ्ठलपंत म्हणतात मला काही दृष्टांत झाला नाही आणि मला लग्न करायचं नाही. मग ते म्हणत आजच्या दिवस मुक्काम करा. मग मुक्काम केला. मग भगवंतांनी सुद्धा त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी. तर त्यांची भगवंताची आज्ञा म्हणून या रुक्मिणी देवीचा स्वीकार करा की 4 अवतार तुमच्या उदरी होणार आहे. तशीच इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी गजानन महाराजांनी सांगितले की म्हणजे पुंडलिक पाटील आणि हे जे मुलगीला आशीर्वाद दिला होता ती मुलगी तानाबाई यांना पुंडलिक पाटलांना दत्तक घेण्यात आलं. सांगितलं की बुवा तुमच्या उदरी फार मोठे महान भगवत भक्त अवतार घेणार आहे. आणि तो विवाह दत्तक विधान सोहळा त्यांचा विवाह गजानन महाराजांच्या उपस्थित झाला. आता तिकडे फक्त स्वप्न दृष्टांत होता विठ्ठलपंतांना, इथं प्रत्यक्ष गजानन महाराज हजर. आता गजानन महाराज कोण आहे? पांडुरंग परमात्मा. तर असा तो दृष्टांत झाला आणि मग त्यांच्या उदरी संत वासुदेव महाराज अवतीर्ण झाले. वयाच्या 5व्या वर्षी कीर्तन कोण करू शकते? महाराजांचं जीवन सर्व अलौकिक जीवन आहे, अलौकिक, एक एक घटना अलौकिक. आता नुकतंच 15 दिवसापूर्वी महाराजांचा प्रथम कीर्तन शताब्दी महोत्सव साजरा झाला. म्हणजे असा कोणाचाच झाला नाही अजून आजपर्यंतही, आतापर्यंतच्या इतिहासात की प्रथम कीर्तन आणि त्याची शताब्दी साजरी करण्यात आली असेल म्हणून. नाही, फक्त गुरुवर्य महाराज. आणि मग तेव्हापासून कीर्तन प्रवचन जगदोद्धारासाठीच अवतार. ज्ञानेश्वर दास नाव धारण केलं, आळंदीला गेले, त्या ठिकाणी 4 वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण केला. नंतर काशीला गेले, तिथंही 5-7 वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षात. हे ते पूर्वीच त्यांचं तयारच होतं सर्व, परंतु आचरण महत्त्वाचं आहे. आचरण करून दाखवलं महाराजांनी. पहा, महाराज व्हायचं असेल, कीर्तनकार व्हायचं असेल की आळंदीला जावं लागते, 4 वर्ष अभ्यास करावं लागते. जर तुम्हाला वेदशास्त्र पठन करायचं असेल तर काशीला जावं लागते. ते महाराजांनी असं आचरण करून दाखवलं, नाहीतर त्यांना गरज होती का काही? नाही. तर संत असे असतात, क्रिया करुणी दाविती अंगी, आणि मग दुसऱ्याला सांगतात. आता कसं सुरू आहे? फक्त सांगणं सुरू आहे. त्यामुळे काही समाजावर त्याचा काही असर होत नाही, समाजामध्ये काही बदल होत नाही. फक्त ते
चालू आहे, फार मोठे मोठे सप्ते होत आहेत, परंतु बदल सामान्य लोकांमध्ये बदल होत नाही. तर असं गुरुवर्य महाराजांचं कार्य. 37 ग्रंथ लिहिले महाराजांनी खंडनात्मक. ज्या ज्या वेळेस संतांवर अपप्रचार झाला, संतांचा खोटी माहिती प्रसारित झाली समाजामध्ये, त्यावेळेस त्या संतांचा एक एक ग्रंथ खंडनात्मक तयार झाला आणि तोही पुराव्यानिशी संदर्भ देऊन, ही ओवी, हे राजपत्र म्हणजे गॅझेटचे पुरावे देऊन असे ते ग्रंथ निर्माण झाले. म्हणजे खंडनात्मक ग्रंथ म्हटलं की सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतात की बुवा काय याच्यात लिहिलेलं आहे, काय विशेष आहे. परंतु अशी एक चूक जगातल्या एकाही विद्वानाने त्यातलं एक वाक्य काय, एक अक्षरसुद्धा खोडलं नाही. सर्व गॅझेटचे पुरावे देऊन, संदर्भ देऊन, आणि ते महाराजांचं जे वाङ्मय आहे, ते वाङ्मय हे सर्व मंडळी एक तो संदर्भ ग्रंथ म्हणून पाहतात. एका एका वाक्याला असा पुरावा दिलेला आहे, हे यातली ओवी, हे यातला पुरावा, हे याचे असं सर्व. तर त्याचा सर्वे इंग्लंड देशाने केला. इंटरनॅशनल सायंटिफिक बायोग्राफिकल सेंटर या संस्थेने तो सर्वे केला आणि जगातून पूर्ण महाराजांचंच नाव समोर आलं फक्त. आता लेखक, कादंबरीकार, कथाकार पुष्कळ आहेत. कोण उपन्यासकार, कोण 100 पुस्तकं लिहिले, कोण 200 लिहिले, कोण 500 लिहिले. तो त्यांचा व्यवसाय आहे, छंद आहे. परंतु महाराजांनी हे 37 ग्रंथ खंडनात्मक केलेले आहेत. आणि तो पुरस्कार संपूर्ण जगातून फक्त महाराजांना भेटला, 20व्या शतकातील थोर द्रष्टा म्हणून. असे बरेच कार्य महाराजांनी केले की जे फक्त महाराजच करू शकले. चिखली टाळगाव या ठिकाणी कत्तल कारखाना उभा करण्यात आला होता आणि त्या कत्तल कारखान्याचं पाणी इंद्रायणीत सोडल्या जात असे. सर्व आपल्या वारकरी भक्तांच्या भावना दुखावल्या की बा हे बरोबर नाही. लोक त्यामध्ये तीर्थ घेतात, आंघोळ करतात. तिकडच्या भागातील लोकांनी खूप प्रयत्न केले पण यश आलं नाही. मग महाराजांकडे आले. महाराज म्हटले बरं ठीक आहे, काही काळजी करू नका. आणि महाराजांनी अकोटवरून त्यावेळेस केंद्रामध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट भाजपचं सरकार होतं. मेनका गांधी पर्यावरण मंत्री होत्या, कॅबिनेट मंत्री. त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला की बुवा हे असं असं आहे, चिखली टाळगाव इथे कत्तल कारखाना सुरू केला, त्यामध्ये असं पाणी, दूषित पाणी इंद्रायणीत सोडल्या जाते. आमच्या वारकरी भक्तांच्या भावना दुखावल्या, याचा बंदोबस्त झाला पाहिजे, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. 8 दिवसात पत्र आलं, काही कारवाई करू नका, कत्तल कारखाना बंद करण्यात येत आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मामासाहेबांचे समाधी, जोग महाराजांच्या समाधी आळंदीच्या, त्या पाडल्या होत्या. महाराजांनी पाठपुरावा करून त्या बांधून घेतल्या सरकारकडून. आता तुम्ही 7-8 वर्षापूर्वी पेपरला बातमी वाचली असेल की भगवंताची बळव्याच्या तावडीतून सुटका. वाचली का मधुकरराव? तर ती अशी बातमी होती. तो नाटकर्णी कमिशन आयोगाचा निकाल होता. त्यासाठी महाराजांनी 50 वर्षापूर्वी 65 पानं दस्तावेज त्या आयोगाला पुरवला आणि त्याच्यावरून तो निकाल लागला. आणि तो निकाल आता महाराज गेल्यानंतर लागला. म्हणजे अशा घटना. पंढरपूरचं दत्तघाट, उद्धव घाट यांच्या पुरात पायऱ्या वाहून गेल्या होत्या. तो पत्रव्यवहार करून त्या सरकारकडून बांधून घेतले. पंढरपूरचा, गोपाळपूरचा पूल, ती शेगावची घटना झाली होती, हत्तीमुळे 3 माणसं दगावले होते त्यातनी, तो सुद्धा सरकारकडे पाठपुरावा करून तो गोपाळपूरचा पूल त्याचं रुंदीकरण करून घेतलं. असं खूप कार्य आहे महाराजांचं. म्हणजे तो एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगीच. असं खूप महाराजांचं कार्य आहे. सिद्धबेट महाराजांनी मुक्त केलं, ते कोणीही असं करू शकत नव्हतं. तसं खूप महाराजांचं कार्य आहे. महाराजांचं निर्याणही, महाराज कोण होते? योगी होते. जसे चांगदेव महाराज योगी होते, तसे महाराजही योगी होते. आता आपल्या अळगावला योगी परिषद भरली 2 वेळा.
एक 68 साली 1968 आणि एक 1980मध्ये. तर त्या ठिकाणी हिमालयातून असे 1100 साधू आले होते, योगी महात्मे. कोणी 300 वर्षाचे, कोणी 400 वर्षाचे, कोणी 500 वर्षाचे, कोणी 1000 वर्षाचे असे योगी महात्मे आले. आणि त्याचं अध्यक्षपद महाराज, आता महाराज त्यावेळेस किती वर्षाचे असतील, 50 ना 60 वर्षाचे असतील महाराज, पण त्या सर्व योगी परिषदेचं अध्यक्षपद महाराजांकडे होतं. आणि त्यांचा 9 तास ती अशी सभा चालली आणि ते प्रश्न उत्तरं आणि त्याचं शंका समाधान महाराज करत असे. त्यामध्ये मग नंतर ती सभा संपल्यानंतर आपले हिंगणीचे भानदास पाटील कोरडे आहेत, त्यांना विचारलं महात्म्यांना, आपकी उमर क्या है बाबाजी. ते म्हणत कोणी 300, कोणी 400, कोणी 500 असं वय सांगत ते. तर अच्छा, आपके गुरु कोण आहे. ते म्हणतात हमारे गुरु वासुदेव महाराज आहे. सांगा महाराजांचा काय अधिकार, म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत की असे गुरुवर्य आपल्याला लाभले. एक वेळ म्हणजे हे महाराजांना विष देण्यात आलं होतं. असं 3 वेळा विष दिलं महाराजांना, पण तिन्ही यातून सही सलामत राहिले महाराज. ते त्यांचं हे केलं तर गौरीशंकर महाराजांनी, महाराजांचे गुरु गौरीशंकर महाराज. आणि गौरीशंकर महाराजांचे उपकार आहेत आपल्यावर, की गौरीशंकर महाराजांमुळे गुरुवर्य महाराज आपल्याला लाभले. गौरीशंकर महाराजांनी महाराजांना आज्ञा केली की तुम्ही भास्कर महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करा. मग त्यामुळे महाराजांनी ते समाधी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे कार्य महाराजांनी सुरू केलं. त्यामुळे महाराज आपल्याला लाभले. महाराजांचे भक्त आहेत अमरावतीचे काशीनाथ हिरडे म्हणून. ते नाशिकला कुंभमेळा भरते, त्यामध्ये गेले असताना, तर इथं योगी परिषद भरली असताना नेपाळ नरेश राजांचे गुरु नरहरी महाराज शास्त्री, नरहरीनाथ शास्त्री हेही आले होते या ठिकाणी. मग तिथं कुंभमेळ्यातसुद्धा त्यांची भेट झाली की बाबा महाराज आपली आठवण काढत होते. हिरडे साहेब त्यांना म्हणतात नरहरीनाथ शास्त्रींना की बुवा गुरुवर्य महाराज तुमची आठवण काढत होते. ते म्हणतात त्यांना ते हसले. ते म्हणतात अच्छा. तर ते म्हणतात आम्हाला हिमालयात नेहमी भेटतात, आमच्या भेटी इकडे होतात. म्हणजे असं महाराज आहेत. तर महाराजांचं निर्याणही पहा, अगोदरच सांगितलं. तर महाराज तर म्हणत होते मी आणखीन 1400 वर्ष जगू शकतो. म्हणत ते काळाची विटंबना होईल. आता म्हणत सर्व कार्य संपलं, सिद्धबेट मुक्त झालं. सिद्धबेट मुक्तच नाही तर सिद्धबेटासाठी 25 कोटी रुपयेसुद्धा मंजूर करून घेतले. म्हणजे असा अधिकार महाराजांचा. 3-4 महिनेपूर्वीच सांगितलं. मग सर्व गीताबाई, सर्व ते मोकार कुटुंब रडापड सुरू झाली. अरे ते म्हणत मी अजून गेलोच नाही, तुम्ही रडापड सुरू केली. आणि मग अडगावला महाराजांचं कीर्तन असे दर एकादशीला. तिथं म्हणजे पंढरपूरला जायचे अगोदर 2 एकादशीला महाराजच एक असे आहेत की ते स्वतः अभंग घेत नसत. टाळकरी ज्यांना जो अभंग वाटला तो घ्यायचा, त्यावर महाराज विश्लेषण करायचे. आता तर असे मंडळी पहिलेच चिंतन मनन करून यावं लागते कीर्तनकाराले, आणि अभंग दिला तर जमणारच नाही. तर महाराज असे होते की मग त्या ठिकाणी अभंग घेतला. हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे, 2 एकादशीला. आणि त्या शेवटच्या एकादशीला सांगितलं महाराजांनी की मीच गजानन महाराज आहे. असं अगोदरही प्रत्यक्ष किती वेळा सांगितलं महाराजांनी, पण ते असं ओळखू येऊ दिलं नाही. आणि मग पंढरपूरला गेल्यानंतरसुद्धा एकादशीला म्हणजे नवमीला प्रवचनही झालं महाराजांचं, कीर्तनही झालं. आणि कीर्तनातसुद्धा हाच अभंग घेतला गेला, हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी.
आता तिथं तर टाळकरी आणखीन दुसरे असतात. तिथंही योगायोग म्हणजे ते भगवंतांना विनवणीच होती, हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून होती. आणि म्हणजे संतांना काय प्रिय असते, गुरुवार आणि दशमी. त्या वर्षी गुरुवार आणि दशमी बरोबर महाराजांनी ती वेळ साधली. आणि माऊली आल्या का, माऊली आल्या का, माऊली आल्या का, असं सतत विचारणा होती. आता माऊली प्रत्येक वेळी, प्रत्येक वर्षी दशमीला 11च्या अगोदर कधीच पंढरपुरात दाखल होत नाही माऊलींची पालखी. त्या दिवशी म्हणजे माऊलींनाही असं वाटलं की आपले भक्त वाट पाहत आहेत, त्यांना ते साधायचं आहे दशमीचा योग. आणि माऊली 9 वाजता आल्या त्या दिवशी. माऊली आले की सर्व संतांच्या पालख्या आल्या. आणि मग 9:30ला आरती झाली तिथं. ते विठ्ठल महाराज इंगळे आलेच होते महाराजांकडे. आणि माऊली आल्या काय, माऊली आल्या का म्हटलं हो. मग त्याबरोबर 9:45 वाजता महाराजांनी आपला देह भगवंताच्या चरणी लीन केला. म्हणजे तोपर्यंत काळालाही थांबवलं, थांब, येऊ नको अजून, थांब, माऊली आल्याशिवाय जायचं नाही, अशी सत्ता महाराजांची. आणि योग चंद्रभागेच्या कुशीतच जन्म आणि चंद्रभागेच्या कुशीतच विसाव, हे असं कोणाला साधल्या जात नाही, ते महाराजांनी साधलं. असे आता ते अवतारच आहेत, पांडुरंगाचेच अवतार आहेत महाराज, त्यामुळे ते सर्व साधलं महाराजांनी. आणि त्यांचा हा आपण तीर्थक्षेत्रीय सप्ताह साजरा करत आहोत. महाराजांविषयी कितीही सांगितलं तरी कमीच आहे. तर वेळेपेक्षा 5 मिनटं आपण जास्त घेतले, तर आपण याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. झालेली सेवा श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या चरणी अर्पण, गुरुवर्य महाराजांच्या चरणी अर्पण, सर्व संतांच्या चरणी अर्पण, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी अर्पण, आपण सर्व श्रोते मंडळी यांच्या चरणी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती मुक्ता, गुरुदेव संत श्री वासुदेवजी महाराज.